हा उमाजी जर का यशस्वी झाला असता तर भारताला दुसरा शिवाजी मिळाला असता असं वाटतं. आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्याविषयी आज माहिती सांगण्यात आली. तसेच त्यांच्या स्मारकालाही भेट दिली. त्याची काही क्षणचित्र आपल्यासाठी. अरे पांडपा, ही गोरी माकड आली आणि समज गाव उद्ध्वस्त केलं रे ह्यानी. आता मी माझ्या स्वराज्यात जाणार. माझ्या शिवरायांचं स्वराज्य पुन्हा उभा करतात. माझं राज कंच राज र. अरे पुरंदरचा वाघ राज उमाजी नाही. अरे पांडपा, ही गोरी माकड आली आणि समज गाव उद्ध्वस्त केलं रे ह्यानी. जाणार. माझ्या शिवरायांचं स्वराज्य पुन्हा उभा कर. पूर्वी फक्त एक मॅकॅन्टॉश डायरी एक आम्हाला संदर्भ होता. आज एक अनिल बायसाने सर म्हणून इतिहास अभ्यासक आहे, तर एवढे मोडीचे कागदपत्र आहेत की अनेक नवीन नवीन उलगडे होत आहेत की हा एक छोटासा म्हणजे काय म्हणतात लढा असा इथला ह्या भागातला नव्हता, तर हा अनेक त्याच्यामध्ये लढा होता. आणि जो जर सक्सेसफुल झाला असता तर कदाचित इंग्रजांचा वेगळा इतिहास असता. पण म्हणतात ना की कटकारस्थान आपलीच लोक हे करतात. प्रत्येक वेळी आपण इतिहासात बघितलेलं आहे. तर त्या पद्धतीने उमाजी नायकांचे काय दोन साथीदार होते, त्यांना इंग्रजांनी फितूर केलं आणि भोरजवळ त्यांना ते पकडून दिलं. आणि पकडलं म्हणजे वयाच्या 41व्या वर्षी. उमाजी नायकांचं सैन्य असं म्हणतात, आमच्याकडे पत्र आहेत की जासूद म्हणतो एक वसईचा किल्ला आहे, तर त्या जासूदला विचारतं किल्ल्यावरती किती लोक आहेत, तर म्हणतो 4 ते 5 हजार सैन्य. जासूदला विचारतात कोण लोक आहेत, मग सगळ्या 2-4 समाजाची नाव आहेत बाबा. त्यात मग अरबपासून म्हणजे सगळे लोक त्याच्यात की ते लोक आहेत. त्यांच्याकडे शस्त्र कोणते आहेत, त्यांच्याकडे बंदुका होते, तीरकामटा होत्या, तलवार होती. म्हणजे अद्यावत त्यांनी 4 ते 5 हजार सैन्य त्यावेळेस इंग्रजांच्या विरुद्ध जमा करणं ही काही छोटी गोष्ट नाही. तसा खूप मोठा तो सशस्त्र लढा होता. आणि त्यांच्या त्या 14 वर्षाच्या कारागृहात जर सांगितलं तर एक 5 मिनिटासारखं सांगणार नाही, कारण की अनेक अशा घटना आहेत की त्या घटनामध्ये त्यांच्या काय म्हणतात त्यांचं की ते शौर्य आपण म्हणतो की ते लोक. एक अशी घटना आहे परांड्याची की त्यांना त्यांचं कुटुंब असतं 40 लोकांचं आणि त्या निजामाचं सैन्य त्यांना वाटेत धरतं. ते 100 लोक असतात आणि ते 100 लोक हिंमत करत नाही त्या 40 लोकांना. ते अजून 150 कुमतची वाट बघतात. म्हणतात हे रामोशीत एकाच 10 ते काही ऐकणार नाही. आणि ते म्हणजे घटना स्वतः ती लिहून ठेवलेली मॅकॅन्टॉशनी. आणि ते 150 आणि हे 100 250 लोक 22 लोकांबरोबर लढतात. त्यातले 8 मरतात, 22 गंभीर होतात आणि असं काहीतरी 4 लोक सरेंडर होतात. त्यात उमाजी नाईक होते. म्हणजे असा छत्रपतींचा जो वारसा आहे असा त्या या लोकांना होता. त्यानंतर उमाजी नायकांनी अनेक आपण म्हणतो की पहिला क्रांतीवीर का, तर त्याचा अनेक जण आम्हाला प्रश्न विचारतात. कारण की काही अशा घटना आहेत, बंगालमध्ये उठाव झाला, हे झाला. पण तुम्ही जर इथला जाहीरनामा जर वाचला, जाहीरनामा म्हणजे ते 9 कलम अंगावर काटा आणणाऱ्यासारखे त्यावेळेस त्या लोकांनी त्यांना जे लिहिलेलं आहे त्या लोकांसाठी. तर ज्यावेळेस ह्या लोकांना हिंदुस्थानाचा नकाशाही माहीत नसेल त्यावेळेस उमाजी नायकांना माझं हिंदुस्थान कुठपर्यंत आहे, पण त्यांनी अखंड हिंदुस्थानातून ह्या युरोपियनना हाकलून लावा असं अख्ख्या हिंदुस्थानाला त्यांनी आव्हान केलं. म्हणजे देशाची आणि राष्ट्राची संकल्पना त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा मांडली की ह्या लोकांना अनेक गोष्टी आहेत. सर विस्तारित त्याला सांगतील की त्यामुळं त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा स्वतःसाठी नाही तर हे देशासाठी आम्ही स्वतंत्र मागतोय, तर असं त्यांनी लढा उभा केलेला आहे. त्यांची काही पत्र आम्ही अजून काही पत्र अशी आहेत की ज्यामध्ये आपण जंजिरा किल्ला तिथले जे सिद्धीस होते, तो जो सिद्धीस पण एक पत्र आहे आम्हाला की तोही त्यावेळेस मदतीसाठी पत्र लिहितो की आम्हाला आता एकच विश्वासू माणूस तुमच्यासारखा दिसतोय. तर असे मोठमोठ्या लोकांनी त्यांना मदत किंवा त्यावेळेस कोल्हापूरचे छत्रपती असतील तर त्यांनी काही त्यांच्याबरोबर बैठका झाल्यात की आपण एकत्र तुम्ही नाही का मदत करा, त्यांच्यावर झाले. सातारचे राजे असतील त्यांनी त्यांचा पोशाख देऊन इथं हे केलेलं आहे, सन्मान केलेला आहे आपल्या सिंहगडाच्या ह्या ठिकाणी की बाबा मी जरी रायतेचा राजा असेल, जनतेचे राजे तुम्ही आहेत. आणि त्याबाबत असा उल्लेख आहे
तशा अनेक घटना आहेत की ज्यामध्ये म्हणजे एका घटना असं नाही सांगता येईल, असं विस्तृत अशा अनेक घटना आहेत, तर त्या इतिहासामध्ये कुठंतरी दबलेल्या आहेत आणि ह्या लोकांपर्यंत तो इतिहास आला पाहिजे. आणि तो एकाचा नाही, कारण की जसं छत्रपतींना त्यांचे जे सवंगडी सरदार होते, जीवास जीव देणारे, तसे उमाजी नाईकांबरोबर जे होते, भुजाजी नाईक, कृष्णाजी नाईक, पांडू नाईक, अशी जी त्यांना होती ती टोळी होती, तर ते जीवाला जीव देणारे होते. म्हणून त्यांनी 14 वर्षाचा तो संघर्ष इंग्रजांविरुद्ध केला. आणि दोन्ही होतं, त्यांना जनतेचा पण मदत होती आणि त्यांची दहशतही होती. म्हणजे काही अशा घटना आहेत की ज्याच्यात काही गावं जर विरोधात गेले तर त्यांनी गावाच्या गावं बेचिराग केलेले आहेत. आणि त्यांचा जेव्हा खटला चालू होता तर असं ते लिहिलेलं आहे की इथं हजारो लोक त्यांना बघायला यायचे. पण कोण असा माणूस की त्यांनी इंग्रजांना एवढी टक्कर दिली. गोष्टी आहेत की त्याचा समकालीन संदर्भ आहे, तर तो लोकांपर्यंत आला पाहिजे. आणि ह्या गोष्टी आहेत ह्या समाजापर्यंत, देशापर्यंत गेला पाहिजे की आपल्या लोकांनी कसा त्यावेळेसचा तो लढा आणि देशासाठी हे केलेला आहे. तर ह्या गोष्टी तुमच्या माध्यमातून तुम्ही आज इथं भेट दिली आणि तुम्ही जर इतिहास अभ्यास किंवा तुमची आवड आहे तर लोकांपर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचवताल. आणि उमाजी नाईकांनी जो काही सशस्त्र लढा उभारला आहे, तर हा एक त्याला जो काही लोकांनी दरोडेखोर किंवा ह्या इंग्रजांनी 1871च्या कायद्यात ते गुन्हेगार ठरवलं आणि तो शिक्का बसला. तर ते आम्ही आत्ताच काही 4 वर्षापूर्वी तशी शासकीय जयंती झाली आणि उमाजी नाईकांची शासकीय जयंती साजरी व्हायला लागलेली. तर असे अनेक क्रांतिकारक आहेत, उमाजी नाईक असतील, त्यांचे सवंगडी असतील किंवा देशातील असेल, तर हे आपल्यासारख्या आवड असणाऱ्या लोकांकडनं ते लोकांपर्यंत बाहेर यावं, एवढीच विनंती. HV देसाई महाविद्यालय, महाराष्ट्र टाइम्स आणि या सर्व संस्थांनी आयोजित केलेला आजचा हा हेरिटेज वॉक म्हणजे वारसा दर्शनाचा कार्यक्रम, पुणे शहरातील सगळी वारसा स्थळं लोकांना दाखवण्याची जिद्द ज्यांच्या मनात आहे असे आमचे माननीय राऊत सर, त्याचप्रमाणे उमाजी नाईक यांच्या इतिहासाचा गेली अनेक वर्ष सखोल अभ्यास करणारे तरुण अभ्यासक सुनील जाधव आणि आपण सर्वजण इतिहासप्रेमी. आजच्या कार्यक्रमाचे 2 भाग आहेत. आपण उमाजी नाईकांचं स्मारक आपण बघणार आहोत, त्यांची माहिती ऐकणार आहोत आणि त्याच्यानंतर इथून जवळच 10 मिनिटाच्या अंतरावरती शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं जन्मस्थान आहे आणि उद्या नागपंचमीला त्यांचा 101वा जन्मदिवस आहे आणि म्हणून ते सुद्धा ठिकाण आपण इथून बघायला जाणार आहोत. आणि म्हणून आपण पहिला भाग या ठिकाणी बघतो, तो उमाजी नाईकांचं स्मरण आपण करतो. ही जागा खूप विलक्षण आहे. संपूर्ण देशाला क्रांतीची ठिणगी पेटून जागृत करणारा महामानव, आद्य क्रांतिकारक यांनी अखेरचा श्वास जिथं घेतला त्या पवित्र जागेवरती आत्ता आपण इथं उपस्थित आहोत. आणि दुसरं असं की आपण अनेकदा अशी खंत व्यक्त करतो की अनेक देशभक्त होऊन गेले पण त्यांचं स्मरण योग्य प्रकारे होत नाही, त्यांचा पुतळा नाही, त्यांचं स्मारक नाही. अशी सगळी नकारात्मक उदाहरणं बरीच आहेत. पण एखाद्या देशासाठी जीवन समर्पित करणाऱ्या क्रांतिकारकाचं स्मारक कसं असावं याचं आदर्श उदाहरण म्हणजे हे संपूर्ण सगळं परिसर आहे. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये खरोखरच त्यांचं कौतुक केलं पाहिजे. सुनील आता लहान आहे पण याच्या बरोबरचे जे सगळे गट आहे हा मी अनेक वर्ष बघतोय, गेली 15-20 वर्ष मी या ठिकाणी येतो. हे बदलतं स्वरूप मी बघतोय. तरी पाट्या लावलेल्या आहेत, तुझं जेल आहे तो जेल सुरक्षित ठेवलेला आहे, कुठं कुठं काय काय घडलं हे चाललेलं आहे. याही ठिकाणी पोलीस चौकीच्या जागी मोठं एक स्मारक करायचं चाललेलं आहे. म्हणजे अजून काही वर्षात हे सगळं चित्र बदललेलं असेल आणि सगळ्या भारतातून पर्यटक या ठिकाणी येतील अशा प्रकारचं एक उत्तम दर्जाचं स्मारक या क्रांतिकारकाचं इथं होणार आहे. सुनीलने आता खूप अप्रतिम माहिती दिली, त्याचा अभ्यास खूप आहे. त्यांनी मला 2 पुस्तकं दिली उमाजींवरती कागदपत्रांची. ते दोन्ही पुस्तकांची पानं जवळ 750-800 पानं आहेत. केवढं सांगता येईल, तासनतास बोलता येईल उमाजींच्यावरती. एवढं विलक्षण अद्भुत असं ते चरित्र आहे. त्यामुळे चरित्राच्या आता तपशिलात त्यांनी सांगितलेलं आहे. मला सांगा 1818ला मराठ्यांचं राज्य गेलं, कुणी चिडायला पाहिजे होतं? ज्यांचं राज्य गेलं त्यांनी चिडायला पाहिजे होतं.
इथल्या पेशव्यांनी, इथल्या छत्रपतींनी, इथल्या सरदारांनी, इथल्या सावकारांनी, इथल्या बुद्धिवंतांनी परक्यांचं राज्य आपल्यावरती आलं म्हणून चिडायला पाहिजे, संतापाला पाहिजे, बाहेर पडायला पाहिजे, शस्त्र घ्यायला पाहिजे, लढायला पाहिजे. काय केलं त्यांनी? दुसरा बाजीराव तो ब्रह्मावर्त जाऊन बसला. कुठे होते शिंदे, होळकर, गायकवाड, पवार? कुठे आहेत? वर्षानुवर्ष, 100 वर्ष तुमच्या घराण्यांनी या ठिकाणी सत्ता उपभोगली. आता परक्यांचं राज्य आलं तर तुम्ही गेला कुठे? आणि अशा वेळेला रामोशी समाजामध्ये जन्माला आलेला एक मुलगा चिडतो, संतापतो, शस्त्र घेतो, संघटना बांधतो, लढायला बाहेर पडतो आणि प्रखर संघर्ष करतो. हे उमाजींचं व्यक्तिमत्व आपण पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकाडतो. मी पुन्हा जे रामोशी समाज म्हणतोय ते कुठल्या जातीचा उल्लेख नाही करायचा, आपण ते मानतही नाही आहे. पण तो समाज मागासलेला आहे. शिक्षणाचे संस्कार नाही, फार मोठा पैसा नाही, फार मोठी सत्ता नाही, फार मोठा सन्मान नाही, तरी त्याला बाहेर पडावं असं वाटतं. ह्याचं एक कारण असं आहे की पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी त्याचं बालपण गेलेलं आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातले जे किल्ले आहेत ना, त्या किल्ल्यांमध्ये अजून ते स्वातंत्र्याचं प्रेम आहे. मध्यंतरी काही पर्यटक आले होते, राजस्थानला गेले, तिथले किल्ले बघितले, दक्षिण भारतात गेले, तिथले किल्ले बघितले, सुंदर आहेत. महाराष्ट्रात आले, सगळे किल्ले पडलेले. ते म्हणले, कसले तुमचे एवढा मोठा इतिहास म्हणताय तुम्ही, किल्ले तर पडलेले आहेत. तेव्हा इथे जो त्यांच्यावर गाईड म्हणून आला होता मराठी मनुष्य, तो म्हणला की पहिली गोष्ट, राजस्थानचे किल्ले सुरक्षित आहेत, सुंदर आहेत, अप्रतिम आहेत, पण तिथल्या लोकांनी आपल्या आया बहिणी आणि मुली मोगलांच्या जनानखान्यात दिल्या आणि आपले किल्ले राखले. आमच्या महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचे दगडधोंडे पडलेले आहेत, पण या दगडधोंड्यांनी इथल्या अस्मितेचं, संस्कृतीचं, परंपरेचं, धर्माचं, आया बहिणींच्या आबरूचं रक्षण केलं, म्हणून हे पडलेले दगडधोंडे आम्हाला जास्ती पवित्र. आणि दुसरं इतिहास असं सांगतो, 1818ला पेशवाई बुडाल्यानंतर एक इंग्रज अधिकारी नेमला होता केवळ किल्ले उद्ध्वस्त करायला. तू दारू गळा घे, तोफा घे, किल्ले पाडून टाक, कारण या किल्ल्यांमध्ये पुन्हा स्वातंत्र्याचं प्रेम जागृत करण्याचं सामर्थ्य आहे. आणि हे आपल्याला उमाजी नाईकांच्या चरित्रातनं पाहायला मिळतं की पुरंदरच्या पायथ्याशी हा मुलगा आपलं लहानपण जे घालवतोय त्याच्यातून कदाचित ती प्रेरणा त्यांना मिळाली असेल. आणि अभिमान वाटतो सांगायला की 1818ला जरी पेशवाई बुडाली तरी 10 वर्षाच्या आत पहिला संघर्ष सुरू केला आणि तो महाराष्ट्राने सुरू केला, तो उमाजी नाईकांनी सुरू केला होता. आणि ते अद्भुत सगळं चरित्र आहे. मी ते जेव्हा वाचतो की आज कुठे गेलाय, नगर जिल्ह्यामध्ये, 2 दिवसांनी कुठे कुठेतरी कोकणात जांभूळ पाडायला आहे, मग तिथून कुठं गेलेला आहे, साताऱ्याच्या जवळ मसूरला कुठंतरी गेलेला आहे, मग तिथून कुठं गेलाय, शिखर शिंगणापूरला गेलेला आहे, मग कुठं गेलाय, परत पुरंदरच्या पायथ्याशी साकुर्डीला आलेला. वाचणं सोपं आहे. कसा प्रवास केला असेल, 2 वेळा खायला मिळाला असेल का? पोलिसांचा सतत ससेमिरा असताना, सतत संपूर्ण महाराष्ट्रात त्याला पकडायला पोलीस धावत असताना, त्याच्यावरती हजारो रुपये पकडण्याचं बक्षीस लावलेलं असताना, पोलिसांच्या न कळत लपत छपत हा प्रवास करत डोंगर दऱ्यातून जंगलातून हिंडायचं सोपं काम नाही. आणि हे काम हे उमाजी नाईक यांनी करून दाखवलं आणि प्रचंड प्रवास केला. बरं, शस्त्र मागासलेली होती, इंग्रजांच्या विरुद्ध लढायचं. म्हणजे आम्ही कुठं कमी पडलो, इंग्रजांचं राज्य आमच्यावरती का आलं, त्याचं हे एक कारण आहे की ते 1600 पासून येत आहेत. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या 30 वर्ष आधीपासून इंग्रज येत आहेत. आमच्या राज्यकर्त्यांनी त्यांच्याकडे तोफा घेतल्या, बंदुका घेतल्या, पण आमच्या राज्यकर्त्यांना असं वाटलं नाही की अशा तोफा आपणच बनवू ना, म्हणजे आम्ही विज्ञानात मागं पडलो. उमाजी नाईकाच्या बाबतीत हेच झालं की शस्त्र मागासली, तलवारी घेऊन समोर बंदूकवाल्याशी किती काळ लढणार. मग उमाजी नाईकांनी जो, त्याला गनिमी कावाच म्हटलं पाहिजे, की उमाजी नाईकांनी काही काळ आपण शरण आलो आहोत असं नाटक केलं, इंग्रजांच्या सेवेत आले. इंग्रजांना सुद्धा बरं वाटलं की एवढा मोठा खतरनाक ज्याला आपण सापडू शकत नव्हतो तो आपल्या सेवेत आलेला आहे. आणि मग उमाजी नाईकांनी इंग्रजांची शस्त्रास्त्र, दारुगोळा हे सगळं बघितलं आणि त्याच्यानंतर पुन्हा ते घेऊन बाहेर पडलं आणि त्यांचीच शस्त्र वापरून त्यांच्या विरुद्ध उठाव केला. असं अद्भुत काम उमाजींनी केलेलं होतं. आणि हे सुद्धा शिवाजी महाराजांचा गनिमी कावा असंच म्हटलं पाहिजे. आपण 1942ला नाना पाटील यांनी, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारामध्ये प्रतिसरकार स्थापन केलं होतं. उमाजी नाईकांनी सुद्धा प्रतिसरकार स्थापन केलं होतं. समांतर रचना, इंग्रजांना कर देऊ नका, मला कर द्या, तुमच्या गावातलं न्यायदान मी करेन, तुमच्या गावाचं संरक्षण मी करेन. उमाजींचा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये राजे उमाजी असा केलेला आहे सगळीकडे.
त्यांच्यावरती ते पुस्तक लिहिलं आहे सदाशिव आठवल्यांचं. पुस्तकाचं नाव आहे राजे उमाजी मुक्काम डोंगर. उमाजीचा मुक्काम कुठे? डोंगरात. कुठे सांगता येणार नाही. अशा प्रकारे आणि ते खरोखरच म्हणजे एखाद्या गावावरती हल्ला करायचे, रात्री 2 वाजलेत, रात्रीचे 3 वाजलेत, गावावरती हल्ला व्हायचा, गावकऱ्यांना जागा केलं जायचं. गावाच्या बाहेर एखाद्या मातीच्या टेकडीवरती उमाजी नाईक बसलेले असायचे एखाद्या राजाप्रमाणे, आणि मग गावातल्या लोकांनी कर म्हणून कधी पैसे असतील किंवा धान्य असतील ते उमाजींच्या समोर आणायचं. कुणाच्या घरात भांडण तंटा झाला असेल, कुणी अन्याय करत असेल तर त्यांनी उमाजीकडे तक्रार करायची आणि उमाजी त्या अन्यायाची दाद लावणार इतकं, आणि त्याच्या बदल्यात मग त्यांच्याकडनं काही 4 पैसे मिळणार. अशा प्रकारे उमाजी सगळ्या या परिसरामध्ये, पुणे, सातारा, नगर, कोकणातला काही भाग, या सगळ्या परिसरामध्ये एखाद्या राजाप्रमाणे वावरतही होते आणि त्या ठिकाणच्या सगळ्यांचं प्रशासन उत्तम रीतीने करत होते. हे अद्भुत काम उमाजींनी करून टाकलं. आणखीन एक महत्त्वाचं ज्याचा उल्लेख सुनीलजींनी केला, स्वातंत्र्याचा जाहीरनामा. आम्ही इतिहासाच्या पुस्तकात मुलांना अमेरिकेचा जाहीरनामा शिकवतो, फ्रेंच राज्यक्रांती शिकवतो. अहो हे काय? 1829. तुम्ही काळ लक्षात घ्या ना. 1829च्या सुमाराला एक क्रांतिकारक स्वातंत्र्याचा जाहीरनामा काढतो. त्याच्यानंतर अनेक क्रांतिकारक झाले. दारासाहेब झाले, झाशीची राणी झाली, तात्या टोपे झाले, वासुदेव फडके झाले, चाफेकर बंधू झाले, मोठमोठे झाले, सुशिक्षित घरातनं आलेले झाले. कुणाला वाटलं का स्वातंत्र्याचा जाहीरनामा काढावा? हे उमाजींना वाटतंय. हे किती अद्भुत आहे. एका अशिक्षित समाजामध्ये जन्माला आलेल्या मुलाला अशा प्रकारे आपण स्वातंत्र्याचा जाहीरनामा काढावा. आणि मी आता राजा झालेलो आहे तर आता तिकडे जायची गरज नाही इंग्रजांच्याकडे. उमाजींचं जर का आंदोलन यशस्वी झालं असतं, कारण तो 1818चा काळ आहे. एक तर ती इंग्रज म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी होती, ते काही इंग्रज पार्लमेंटचं राज्य अजून आलेलंच नव्हतं. आणि आत्ताशी कुठे पेशवाई नष्ट होऊन हळूहळू इंग्रज इथे नियंत्रण, कंट्रोल निर्माण करण्याची सुरुवात करत होते. त्याच काळामध्ये जर का सर्व भारतीयांनी एकत्र येऊन असा जबरदस्त आघात केला असता तर आपण इंग्रजांना इथे त्यांची पकड पक्की करून दिली नसती. म्हणून उमाजींना सर्वांनी साथ द्यायला पाहिजे होती. पण तसं घडलं नाही. पण उमाजींनी जो विचार केला होता तो अगदी बरोबर होता. त्यांचं राज्य इथे पक्क होण्याच्या आतच उखडून टाकलं पाहिजे आणि म्हणून तो हा जबरदस्त उठाव त्यांनी केला होता. मॉकिंटॉशचा नावाचा उल्लेख त्यांनी केला. मॉकिंटॉश शत्रू आहे. मॉकिंटॉशला त्या उमाजीचं पकडण्याचं काम दिलेलं आहे. तो त्याच्याकडे खतरनाक शत्रू म्हणून बघतोय मॉकिंटॉश. पण या ठिकाणी अंधार कोठडीमध्ये उमाजी राहत असताना जेव्हा मॉकिंटॉश त्याची जबानी घेत होता, काय काय केलं सांग, आणि लिहून घेतलं सगळं. सांगतोय कोण? उमाजी. लिहून कोण घेत आहे? मॉकिंटॉश. आणि लिहिता लिहिता मॉकिंटॉशच मत परिवर्तन झालं. तोच त्याच्या प्रेमात पडला. काय विलक्षण आहे पहा. शत्रू सुद्धा प्रेमात पडला. आणि मॉकिंटॉश म्हणला हा काय जबरदस्त मनुष्य आहे, हा आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढतोय. आमच्या दृष्टीने तो खतरनाक दरोडेखोर डाकू असेल, पण तो करतोय ते त्याच्या दृष्टीने चांगलंच आहे, योग्यच आहे. आणि म्हणून त्यांनी शत्रूंनी असं वर्णन केलं. काय अद्भुत वाक्य बघा. ते वाक्य असं आहे, हा उमाजी जर का यशस्वी झाला असता तर भारताला दुसरा शिवाजी मिळाला असता, असं वर्णन केलं. शत्रूंनी ज्याचं कौतुक करावं असं विलक्षण व्यक्तिमत्व उमाजींचं होतं. मात्र त्यांना पुन्हा पकडण्यात आलं, फितुरीमुळे पकडण्यात आलं. आत्ता ज्यांनी उल्लेख केला, जंजिऱ्याच्या सिद्धीने पत्र पाठवलं होतं. म्हणजे उमाजी हे आश्वासक व्यक्तिमत्व होतं. संपूर्ण भारतातल्या अनेक जंजिऱ्याच्या सिद्धीलाही वाटत होतं की काहीतरी केलं पाहिजे इंग्रजांच्या विरोधात. कोण आपल्याला मदत करू शकतं, कोण इथे असा ताकदीचा? उमाजी नाही. हे उमाजीचं व्यक्तिमत्व. छत्रपतींनी सुद्धा ज्याच्या मस्तकावरती पगडी घालावी असं उमाजीचं व्यक्तिमत्व आहे. आणि त्याचं कौतुक त्याचं करावं, सत्कार करावा असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. असा उमाजी नाईक या ठिकाणी अंधार कोठडी ठेवलं. भयंकर असतं अंधार कोठडी. म्हणजे तुम्ही इतके तास आतमध्ये असता की बाहेर दिवस आहे का रात्र हे कळतच नाही. अवघड आहे भाई अशा प्रकारचं जगणं. आणि असं जगत असताना सुद्धा आपला निर्धार खाली झुकून न देणं हे अवघड आहे. क्रांतिसिंह नाना पाटलांच्या बाबतीमध्ये जेव्हा सांगितलं जातं की ते इंग्रजांना कळू नये म्हणून एका खोलीमध्ये बसायचे, स्वतःला बंद करून बसायचे, समजायचंच नाही. बाहेर महिनोन महिने माहीत नसायचं की बाहेर रात्र आहे का दिवस आहे. इतक्या अंधारामध्ये महिनोन महिने राहायचं. आणि संपूर्ण शरीरावरती अशा खपल्या धरल्या जायच्या की सूर्याचा प्रकाशच नाही.
इतकं शरीराचे हाल व्हायचे. असं त्या काळच्या क्रांतिकारकांनी हाल सहन केलेले आहेत. अशा अंधार कोठडीमध्ये या उमाजी नाईकांना ठेवण्यात आलं होतं. त्यांचं या ठिकाणी फाशी देण्यात आली, बलिदान झालं. इंग्रज किती दुष्ट असतील, त्यांचा मृतदेह इथून बाहेर काढला आणि समोरच्या पिंपळाच्या झाडावरती 3 दिवस टांगून ठेवला. कशासाठी? दहशत निर्माण व्हावी, दरारा निर्माण व्हावा, की खबरदार आमच्या विरुद्ध जर का उठाव कराल तर तुमची अवस्था अशी होईल. यासाठी तो मृतदेह तिथे ठेवला होता. त्या पिंपळाच्या झाडाखाली उभं राहिलं ना की अजून असं रोमांच येतात अंगावरती. ते पिंपळाच्या झाडाचं प्रत्येक पान असं सळसळत आहे ना, ते असं वाटतं ते प्रत्येक पान सांगतंय की होय, आम्ही त्यांना बघितलेलं आहे, आम्ही जिवंत साक्षीदार आहोत त्या महामानवाचे, की ज्यांनी स्वातंत्र्य संग्रामाच्या यज्ञकुंडात आपल्या जीवनाची आहुती दिली होती. असं ते पिंपळाचं झाड आहे. मी तर असं म्हणतो, आळंदीला एक सुवर्ण पिंपळ आहे, तो अध्यात्माचा सुवर्ण पिंपळ आहे. मात्र पुण्याच्या मामलेदार कचेरीमध्ये असणारा हा पिंपळ, हा क्रांतिकारकांचा सुवर्ण पिंपळ आहे. तो जिवंत साक्षीदार आहे. आणि म्हणून त्या सगळ्यांचं स्मरण इथे केलं जातं. 3 फेब्रुवारी 1832. बघा, 1832. त्यानंतर पुढचं आंदोलन व्हायला 1857 उगवावं लागलं. 1832ला फाशी झाली आहे त्यांना. इतका जुना काळ आहे. मित्रांनो, सुनीलजीने जसा उल्लेख केला, इथं 3 फेब्रुवारीला उमाजी नाईकांच्या हौतात्म्य दिनाच्या दिवशी असेल, त्यांच्या जन्मदिवशी असेल, मोठ्या प्रमाणात समाज येतात. अगदी पार महाराष्ट्राच्या बाहेरून लोक येतात, हजारोंनी हा सगळा भरलेला असतो. हे सगळं स्मारक पूर्ण होण्यासाठी रामोशी समाजातल्या विशिष्ट लोकांनी पुढाकार घेतला आहे, संघटना निर्माण केली आहे. प्रश्न असा आहे, उमाजी नाईक रामोशी लोकांच्या स्वातंत्र्यासाठी लढले होते का? ते सगळ्या भारतासाठी लढले होते. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की बाहेरची लोक काही कारणाने महापुरुषांचं जातींच्या भिंतीमध्ये विघटन करण्याचा प्रयत्न करतील, आपण ते प्रयत्न सोडून दिले पाहिजे. उमाजी नाईक सगळ्या भारताचे, सावरकर सगळ्या भारताचे, वासुदेववंत फडके सगळ्या भारताचे, लहुजी वसंत सगळ्या भारताचे, भगतसिंग सगळ्या भारताचे, सर्व भारतीयांची व्यक्तिमत्व आहेत, हे आपण मनाने स्वीकारलं पाहिजे. काही वर्षापूर्वी भगतसिंगची जन्मशताब्दी होती. आम्ही साजरा करण्याचा कार्यक्रम घेतला होता पुण्यामध्ये. तर एकाने प्रश्न विचारला, ते पंजाबी होते ना, मग आपण पुण्यात कशाला कार्यक्रम करायचा, काय बोलायचं? मी त्यांना हेच म्हटलं, ते पंजाबच्या स्वातंत्र्यासाठी नाही लढले, ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढले. ही जी दृष्टी आहे ना, ती पुसून टाकली पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की आज आपण इथे हेरिटेज वॉक आयोजित केला म्हणून आपण सगळेजण आलात. 3 फेब्रुवारी असेल, त्यांचा जन्मदिवस असेल, या दिवशी आपण सगळ्यांनी या. हे सर्वांचं आहे. मी तर गेली 10-15 वर्ष इथे येतोय. मी बाबासाहेब पुरंदरांच्याकडे जेव्हा जायचो ना, तर ते सांगायचे, ते सुद्धा नियमितपणे इथे यायचे दर्शनाला. अशा प्रकारे या महापुरुषांची स्मारकं ही आपली प्रेरणास्थानं आहेत. आणि म्हणून त्याचं दर्शन घ्यायला आपण इथे आलेलो आहोत. मी तुम्हाला सदा विनंती करतो, इथे फार सुंदर पुतळा आहे. आणि जर का तुम्ही जेजुरीला कधी गेलात तर जेजुरीवरती उमाजी नाईकांचा अत्यंत मर्दानी असा पूर्णाकृती पुतळा आहे. कारण उमाजी नाईक हे बेवडीच आहे, पुरंदरच्या पायथ्याचे, आणि तिथून जेजुरी पलीकडं आणि जेजुरीच्या खंडोबाचे ते भक्त होते. आणि तिथे सुद्धा तुम्हाला त्यांचा अप्रतिम असा पुतळा बघायला मिळेल. आणि इथं त्यांची हौतात्म्याची जागाच आहे, त्या इथे अप्रतिम असं त्यांचा स्मारक आहे. त्याचं दर्शन आपण घ्या. पलीकडच्या बाजूला जिथे तुरुंग होता त्या तुरुंग तिथे आहे. इथे त्यांची अंधार कोठडी आहे. ही सर्व वास्तू इतिहासाने भरलेली आहे. त्याचं दर्शन आपण घेऊया. याच्यानंतर एक 10 मिनिटाचा आपल्याला हा सगळा मोकळा असेल. आणि तिथून आपला आजचा इथला कार्यक्रम संपला. इथून बाहेर पडलं की जो फडगेट पोलीस चौकीचा चौक आहे, साधारणपणे 5-6 मिनटं तिथं चालत जायला लागतात. तिथून परत समोरच्या बाजूला गेलं की तिथे सेवा मित्रमंडळ नावाचं मंडळ आहे. आणि त्या सेवा मित्रमंडळाच्या समोर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं जन्मस्थान आहे. तिथे आपला छोटासा पुढचा कार्यक्रम होणार आहे. त्या कार्यक्रम तो इतिहासप्रेमी मंडळाने आयोजित केलेला आहे. त्यांच्या वतीनं मी तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण देतो, त्याही कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं. तिथेही बाबासाहेबांच्या विलक्षण काही आठवणी सांगितल्या जाणार आहेत, तेव्हा त्या ठिकाणी आपण जाऊया. आणि उमाजी नाईक या महामानवाच्या स्मारकापाशी आपण आहोत.
त्यांना मनापासून आपण वंदन करूया. तुम्ही आम्हाला स्फूर्ती द्या, प्रेरणा द्या, शौर्य द्या, पराक्रम द्या आणि तुमची प्रखर देशभक्ती द्या, म्हणजे आम्हाला आमचा देश हा जगामधल्या पहिल्या क्रमांकावरती नेऊन ठेवता येईल, अशी विनंती त्यांना आपण करूया. बोला भारत माता की वंदे वंदे. कराड एक ते रामशेख सांगण्याचं मासिक निघायचं 1923 मध्ये. अच्छा. ते आता दुर्मिळ झालं, म्हणजे 2-3 अंकच निघाले आणि ते बंद झालं. ते मासिकाचं पहिलं पान इथं लावलं. 2021 मध्ये भारतीय टपाल खात्याने उमाजीराजेंवरती पॉकेट काढलं. ते डिस्प्ले हे जे आहे हे 1880 मध्ये पेपरमध्ये आलेली बातमी. मी हरी मकाजी नाईक आणि तात्या मकाजी नाईक हे दोघंजण भाऊ सातारा एरियामध्ये होऊन गेले. तर त्यांनी सुद्धा ब्रिटिशांविरुद्ध उठाव केलेला आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी कशी आली होती ते इथं दाखवलं. ओके. तर आपण उमाजीराजे आणि ब्रिटिश यांचे एकमेकांचे जे काही पत्रव्यवहार झालेले आहेत ते सगळे पत्रव्यवहार आपण आर्काईव्हमधून शोधून काढून इथे ठेवले. ते तुम्हाला खूप शोधावं लागलं का? कसं आहे ते मोडी लिपीतलं आहे का काय? हे मोडी लिपीतले आहेत पत्र. आणि ही जी डायरी आहे आपण याला जनरली मॅकेंटोश डायरी म्हणतो. कॅप्टन मॅकेंटोश हा उमाजीराजेंना पकडणारा ब्रिटिश अधिकारी. तर इथं ब्रिटिश उमाजीराजेंना तुरुंगामध्ये आणल्यानंतर त्यांच्या समोरासमोर मुलाखत घेऊन त्यांनी जी काय माहिती दिली ती माहिती स्वतः उमाजीराजेंनी दिली आणि ही स्वतः कॅप्टन मॅकेंटोशनी लिहून काढलेली. हे जे काय हँडरायटिंग दिसतं हे त्याचं हँडरायटिंग. ओके. अशी ही महत्वाची डायरी आहे. आणि ह्याच्यावरून आपल्याला प्रामुख्याने उमाजीराजेंचं कर्तृत्वाची माहिती सगळी मिळते. त्याच्यानंतर ते फितुरीने अच्छा, फितुरी. हां, ते तर उतरवलेला पकडले गेले. तर ही सगळे बघतात तर ही सगळी मोडीमधली पत्रव्यवहार आहेत त्यांच्याशी. याचा दुसरा पार्ट आता सध्या ब्रिटिश लायब्ररीमध्ये आहे म्हणतात लंडनला. तर आपला त्यांच्याशी संपर्क साधून त्याचा दुसरा पार्ट मिळवण्याचे आपले प्रयत्न चालले. आता हे डिजिटलायझेशन केले का नाही? हो, पण ते तितकं फ्री पण नाही ते. अच्छा. त्याच्यासाठी त्यांचे चार्जेस. ओके. नंतर ब्रिटिशांनी त्यांचे आता आपले जसं सायन्स जर्नल लिखतात, हिस्ट्री जर्नल लिखतात, तसं ब्रिटिशांनी त्यांच्या जर्नलमध्ये, त्यांच्या काळच्या जर्नलमध्ये यांच्याबद्दल जो काही अभ्यास केला उमाजीराजे तसंच त्यांचे भाऊ भुजाजीराजे त्यांच्याबद्दल हे सगळं त्या जर्नलमध्ये लिहून ठेवलेलं आहे. ओके. आणि भुजाजीराजे इथं काय म्हणतात की माझ्या हातातलं शस्त्र ब्रिटिशांविरुद्ध उभारलेलं शस्त्र हे तेव्हाच गळून पडेल जेव्हा माझा मृत्यू होईल, असं भुजाजींचं वाक्य आहे. हे स्वतः इंग्रजांनी इथं लिहून ठेवले. म्हणजे त्या काळामध्ये जेव्हा इथले स्थानिक संस्थानिक किंवा राजे हे आपापल्या जहागीर वाचवण्याच्या प्रयत्नात होते किंवा आपल्याला तनखा कसा मिळाला या प्रयत्नात होते, त्यावेळेला ज्या व्यक्तीला काही बॅकग्राऊंड नाही, इतिहास म्हणजे सरदारकीचं काही बॅकग्राऊंड नाही, किंवा अशी व्यक्ती ब्रिटिशांविरुद्ध उठाव करते, ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे आपल्या. बरोबर. नाही, खरंच. तसंच ब्रिटिशांच्या काळामध्ये जरी उमाजी नाईकांनी ब्रिटिशांना विरोध केला होता तरी 1938 मध्ये उमाजी नाईकांवरती चित्रपट निघाला. त्या चित्रपटाची जाहिरात आहे. ओके. केशवराव दात्यांनी हा चित्रपट काढलेला आहे. कोणी? 1938 मध्ये केशवराव दात्यांनी काढले. ओके. केशवराव. त्यावेळेची पिक्चरची बहिरीची ताई शत्रूच्या गोटामध्ये जाऊन वेगवेगळ्या बातम्या काढायची, काय शत्रूचे प्लॅन आहेत हे काढायचे. पण ते कशामुळे काढायचे किंवा मी जे आता तुमच्याशी कम्युनिकेट करतोय ते कशामुळे, आपण मराठीत बोलतोय, मी बोलतोय ते तुम्हाला कळतं. हे जर मी कुठल्या दुसऱ्या भाषेत बोललो असतो आणि तुम्हाला जर ती भाषा माहिती नसते तर ते तुम्हाला कळालं नसतं. बरोबर. म्हणजेच आपल्याला शिक्षणाची आवश्यकता आहे, त्या भाषेचं ज्ञान आपल्याला आवश्यक आहे. ज्या अर्थी बहिर्जी नाईक आपल्या शत्रूच्या गोटातून बातम्या काढत होते त्या अर्थी त्यांना ते वाचता येत असेल किंवा ते बोलणं पण त्यांना कळत असेल. प्राण्यांचे पण आवाज काढायचे, प्राण्यांचे पण आवाज काढायचे, म्हणजे हे शिक्षण त्यांनी घेतले. बरोबर. हे झालं शिक्षणाचं महत्त्व. आता अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचा प्रसार कोणी केला असं जर आपण विचारलं किंवा महिलांना शिक्षणाचा प्रसार कोणी केला असं जर आपण विचारलं तर आपल्या तोंडावरती नाव येतं सावित्रीबाई फुले यांचं. पण त्याच्यानंतर कोण
असं जर आपल्याला विचारलं तर आपल्याला लवकर उत्तर सापडत नाही किंवा त्याचं योग्य उत्तर आपल्याला माहिती नसतं. बरं. अशा वेळेला ह्या सावित्रीबाई रोडेंचं कार्य किती अंधारात राहिलेलं आहे हे आपल्याला जाणवतं. अच्छा. आज राजकीय पक्षाला सुद्धा 500 लोक सभेला मिळवताना 2000 लोक तिथं सभेला उपस्थित राहतात म्हणजे सावित्रीबाई रोडेंचं कार्य किती मोठं आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये हे त्यांचा विशेष आहे. अच्छा. आणि लोकांनी त्यांना पदवी दिली होती की विद्यादेवी. विद्यादेवी पण हा इतिहास अजून आपल्याला बाहेर माहिती जास्त नाहीये, बाहेर प्रकाशित जास्त नाहीये. प्रकाशित नाहीये. बरोबर. तोच आम्ही आता इतिहास व संशोधन विभाग आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक हुतात्मा सर याच्या अंतर्गत आम्ही ते काम करतो आणि हा सगळा इतिहास आम्ही आद्य क्रांतिकारक उमाजीराजे नाईक यांचा जन्म छान. पुरंदर येथील बेवडी गावातला. इंग्रजांनी 4 वेळा जाहीर नोटीस काढली होती यांना पकडून द्या आणि बक्षीस मिळवा, परंतु ते काय हाती लागले नाही. दुर्दैवाने फितुरीमुळे पुन्हा एकदा आपल्या स्वराज्याचा घात झाला. विविध प्रकारच्या कट्यारी, तलवार, विंचू कट्यार, वाघनख, कुऱ्हाडी अशी वेगवेगळी वैशिष्ट्यपूर्ण त्या काळची सर्व शस्त्र इथं प्रदर्शन भरवलेलं आहे. हे जे प्रदर्शन भरवले ते इतिहासप्रेमी संशोधक श्री संतोष मुरलीधर चंदने यांना आपल्या सर्वांच्या वतीने मी खूप खूप धन्यवाद व शुभेच्छा देतो. त्यांनी एवढा ऐतिहासिक ठेवा सर्वांसमोर मांडला. हे प्रदर्शन उद्या म्हणजेच 5 फेब्रुवारीपर्यंतच आहे. पुण्यात आल्यावर किंवा एखाद्या सुट्टीच्या दिवशी रविवारी म्हणा अशा दिवशी जाऊन या स्मारकाला भेट द्यावी, अभिवादन करावे. मुलांना पण इतिहासाची माहिती मिळेल. हळूवा लागेल. खूप दुर्मिळ असे हे प्रदर्शन. जर आपल्याला जमलं नाही तर आपण त्यांच्याशी संपर्क साधावा. श्री संतोष चंदने हे आपणास माहिती सांगतील पुढील प्रदर्शन कधी असेल, कुठे असेल. या थोर आद्य क्रांतिकारक उमाजीराजे नाईक यांना मानाचा मुजरा. यांच्याबद्दल अजून माहिती, इतिहास हा प्रकाशित झाला पाहिजे, जनतेसमोर आला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे ही अपेक्षा.
त्यातल्या अनेक क्रांतिकारकांना तसेच उमाजी राजे यांना इथं बंदी केलं होतं. वृक्षाकडे बघून नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही, परंतु दुःखही वाटतं. इंग्रजांनी त्यांना या झाडाची इथे 3 दिवस लटकवलं होतं. अशा या आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा. सामुराई ते तसलं म्हणतात ते. दुसऱ्या महायुद्धात आपले जे कोण पवार होते ना, त्यांनी ते कोण जॅपनीज होता ते मेल्याला जो सोंग करत होता, त्यांनी त्याचा कान पिळला, तो जीवन त्याची तलवार घेतली त्याला मारली, म्हणून त्यांना ते गिफ्ट दिलेले. हां, तर ते आता त्यांचे कोण हयात नाही, त्यांनी आपल्याकडे संग्रहायला दिले. इकडे खाली काय आता अजून उघडलंय का? ते खाली आम्ही बंद ठेवले, ते भुयार आहे ना, ते पडझड झालेली खाली रूम जे आहे ना, जिना आहे. हां, अजून त्याच्या खाली येते.